केंद्राची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती पुरुष रुग्णांसाठीच झाली, कारण 23 वर्षापूर्वी महिलांचं व्यसनाधीनतेकडे वळण्याचं प्रमाण अगदीच नगण्य होतं. पण गेल्या 5-6 वर्षांमध्ये आमचा जो बाह्य रुग्ण विभाग आहे तिथे हळूहळू महिला रुग्ण सुद्धा उपचारासाठी यायला लागल्या आणि त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की त्यांच्यासाठी सुद्धा एखाद्या निवासी उपचार केंद्राची आवश्यकता आहे. आणि आपल्या देशामध्ये काही केंद्रांमध्ये महिला रुग्णांना उपचाराची सोय आहे, पण ती एकत्रित आहे की पुरुष आणि महिलांसाठी, आणि त्यामुळे मग त्यांना तिथे राहायचं नसतं. त्यामुळे म्हणून आम्ही असं ठरवलं की आपलं हे जे केंद्र असेल ते पूर्ण स्वतंत्र असेल. त्यामुळे निशिगंध आम्ही याला नाव दिलं या वॉर्डला. ते मुक्तांगणचाच भाग आहे पण वेगळा वॉर्ड आहे, त्याचं एंट्रन्स सुद्धा वेगळं आहे. तिथे काम करणारे जे सर्व कर्मचारी आहेत त्या फक्त महिलाच आहेत आणि हे पूर्णपणे स्वतंत्र केंद्र आहे. आणि तिथे आता 15 रुग्णांची सोय आहे. हे यावर्षी जानेवारी पासून सुरू झालं आणि आता खूप महिला त्याचा लाभ घेत आहेत. तो की बरेचसे लोक हे एन्जॉयमेंटसाठी व्यसनाच्या आहारी जातात किंवा त्यांना दारू प्यावीशी वाटते, पण महिलांच्या बाबतीत मात्र डिप्रेशनमुळे किंवा एखाद्या ताणतणावांमुळे व्यसनाकडे वळायची प्रवृत्ती आम्हाला जास्ती दिसून आली. खूप महिला ज्या आहेत त्या मध्यमवयीन आहेत आणि मध्यम वयामध्ये एक अशी पोकळी त्यांना जाणवायला लागते की मुलं स्वतंत्र झालेली असतात, पती त्याच्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये गुंतलेला असतो आणि खूप एक रिकामा वेळ खायला उठतो, खूप डिप्रेशन येतं आणि त्यामुळे मग त्या विशेषतः दारूच्या व्यसनाकडे वळताना आम्हाला दिसल्या. महिलांमध्ये दारू बरोबरच झोपेच्या गोळ्यांचं सुद्धा प्रमाण खूप जास्ती, याचं व्यसन करायचं प्रमाण. इथे येणाऱ्यांमध्ये फक्त असं नाहीये की फक्त गृहिणीच आहेत, अगदी कमी वयातल्या अशा सुद्धा आहेत की ज्या IT प्रोफेशनल्स आहेत किंवा कॉल सेंटरमध्ये काम करणारे आहेत किंवा आमच्याकडे काही 2-3 तर डॉक्टर्स महिलांना सुद्धा आम्ही उपचार दिलेले आहेत. डॉक्टरांकडून अँटी डिप्रेशन गोळ्या दिल्या जातात आणि मग ते डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन हे कमी डोस असतो आणि मग ह्या आपल्या आपण घेत राहतात किंवा मग झोप येत नाही झोपेच्या गोळ्या घेत राहतात. ओके. होपलेस केस नसते, काहींना बरं व्हायला वेळ लागतो पण ते नक्की बरे होऊ शकतात. आतापर्यंत साधारण आम्ही 30 चमचे झाले असतील त्याच्यामध्ये, तर त्यातल्या 4-5 झाले असतील IT प्रोफेशनल्स. म्हणजे 4-5% प्रमाण आहे त्यांचं एकूण याच्यामध्ये. पण महिलांचं प्रमाण जास्त आहे. हो आहे, आता वाढतंय. म्हणजे पूर्वी अगदीच काही नव्हतं, म्हणजे आता ज्या एन्क्वायरीज येत आहेत तर ते खूपच प्रमाण आहे ते दिसतं. आणि पुरुष रुग्णांच्या बाबतीत कसं होतं की त्यांना बातमी वगैरे वाचतात की असं केंद्र आहे, चौकशी करतात आणि लगेच ऍडमिशनला येतात. पण महिलांच्या बाबतीत मात्र मग त्यांना खूप व्यवस्था लावून यायचं असतं की मुलांचं काय करायचं, घराचं काय करायचं. त्यामुळे त्यांनी फोन जरी आम्हाला चौकशीचा केला तरी इथे यायला त्या खूप वेळ लावतात, मग अगदी 1-1.5 महिना पण लागतो. अच्छा अच्छा. असं काही आहे का की त्यांना बाहेर पडायचं? ई सकाळसाठी सुभाष इनामदार यांच्यासह वैशाली भुते, पुणे.